स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल आणि मागे तुम्ही बघत असाल की मम्मी अजून पण पॅकिंग करते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगायची गरजच नाही की हा ब्लॉग कसला आहे, कारण की तुम्हाला थंबनेलवरनं तर कळलंच असेल। येस गाईज, हा आहे गणपतीचा ब्लॉग आणि हे वाले जे ब्लॉग असतात ना ते मी मनापासून करते, कारण की मला पण मजा येते हे ब्लॉग करायला। तर दुसरी गोष्ट सांगते म्हणजे आता मी विरारला राहतो, सो विरारवरून बोरिवलीला जायचं आहे परत ट्रेनने। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला नाही माहिती असेल तर तुम्हाला सांगते की मम्मीच्या मामांच्या घरी गणपती असतो 1.5 दिवसाचा। आणि जर मागच्या वर्षीचा ब्लॉग नाही बघितला आहे तर जाऊन बघा, कारण की यावर्षी आम्ही त्याच्याहून जास्त मजा करणार आहोत। सो लेट्स गो। सो गाईज, आता आम्ही निघणार होतो, 11:30 झाले होते, आम्ही सगळे रेडी पण झालो होतो आणि खूप जोरात पाऊस आला। मी तुम्हाला दाखवलं की काय चाललंय आणि पाऊस काय थांबत नाही आहे। सो आम्ही असा विचार केला की पाऊस थांबल्यावर जाऊ। एवढा जोरात पाऊस पडतो आहे आणि बस आज पाऊस पडू दे, उद्या बाप्पा येणार आहे आणि 2 दिवस पाऊस नको पडू दे असं झालंय मला। प्लीज इंद्रदेवता पाऊस पाडू नका, आज जेवढा पाडायचा तेवढा पाडा, म्हणजे आम्ही पोचल्यानंतर पाडा। तर तोपर्यंत मी तुम्हाला माझा आउटफिट दाखवते आणि थोड्या वेळात आपण निघूया। आणि केवढा पण पाऊस असला तरी आपल्याला जायचंच आहे, आता बघूया काय काय। सो गाईज, हा आहे आजचा माझा आउटफिट आणि मी बघू शकता माझे केस झाले एकदम भांडी घासायच्या काट्यासारखी, कारण की पाऊस पडल्यानंतर माझ्या केसांचं जरा असं होतं आणि आता मला असं थोडं रिग्रेट होतं की मी केस कलर का केली। तरी मला सगळे बोलत होते की तू केस कलर नको करू। ऑलमोस्ट 1 वर्ष होईल आता माझ्या केसांना कलर करून। तर माझं कसं होतं माहिती आहे, मला स्कूलमध्ये असल्यापासून केस कलर करायची होती आणि माझ्या मम्मीने मला सांगितलेलं की 10वी झाल्यानंतर करूया। रडून परमिशन घेऊन आज माझ्या केसांची वाट लागली आहे गाईज। 2 शब्द तुमच्याकडून सुद्धा। आणि गाईज, आता मी एवढी चांगली रेडी झाल्यानंतर माझी मम्मी मला बोलते आधी कचरा टाकून ये। म्हणजे एवढं चांगलं ड्रेसअप करून कचरा टाकायला कोण जातं? सो ही माझी बहीण, ही काय म्हणते एस्थेटिक कचरेवाली। फायनली गाईज निघालो, आता पाऊस थांबलाय आणि मी माझी केस पण बांधून टाकली, कारण की पावसामुळे माझा मूडच खराब झाला। चला आता पडली असती ना मी, आता स्टेशनला जायचं, परत गर्दी असणार आहे। सो डायरेक्ट बोरिवलीलाच जाऊन ब्लॉग स्टार्ट करते। बाय। सो गाईज, फायनली बोरिवलीला पोहोचलो। आता आम्ही स्टेशनला आहे, रिक्षा पकडून घरी जाणार आहे आणि 12:30ची ट्रेन होती आणि आम्ही टायमावर पोहोचलो पण आहे। बसायला मिळालं म्हणून काय एवढा थकवा नाही आहे, पण स्टील घरी जाऊन मम्मी आता काहीतरी नाश्ता घेते, बघूया काय घेते आणि घरी जाऊन काहीतरी खाणार, भूक लागली मला पण। गाईज, मला हाताचे फुल वेल्स दिसायला लागले आणि तरी पण मी ते रुमाल लावलाय आणि हेवी बॅग आहे, दुसरी हेवी बॅग मम्मीकडे आहे तरी पण, आणि रिकामी हिच्याकडे फक्त एवढीशी पर्स। काहीतरी आहे ना, म्हणजे षट्यार मग कधीपासून फक्त एक बस एकदा करून पण झालं आमचं आणि एवढा वेळ गेम खेळत बसेल ना, मग काय झालं करते झालंय माझं। आता लोक डेकोरेशन करतात चॉकलेट मोदक बनवलं।
चार घेतो हे राहू हे दोन कसं बोलवायचं असं आडवा असं हे घेऊन घेतो याला विनून देतो थाम ठेव ठेव। ये बच्चा बड़ा डांबी से ये बच्चा तुम्हारा नाम क्या है? वेरी गुड। राजेश कशा सरळ येणार आहेत का आडवे? तुम्हाला गणपतीचं काम करायला बोलवलंय? गणपतीचं काम करायला बोलवलंय? आधी लावून बघा ना। काम करून घेतायत बालमजदूर? आडवी लागते का अशी उभी लागते आडवी नाही लागत आहे खाली अंशुमन नाही खाली अंशुमन नहीं नहीं इनका नाम अलग है। मला चहा प्यायला अजून 10 मिनिटं आहेत। कब से बोल रहे आप भी ठीक करके देता आप भी ठीक करके देता कभी ठीक करेंगे? आप भी ठीक करके देता सध्या गिरगर्दन घाटवर आहे। अरे हा यांची गाडी गोल 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 फिरते घेतलंच नाहीये ते बाहेरच्या बाहेर आलंय ते गाडीतनं घुसव ना ते असं कामच होत नाही। रस्त्यावर काळी वायर पडल्याची त्याच्यात असते आता आम्ही घेणार आहे चहा ब्रेक आणि चहा ब्रेक नंतर आम्ही फ्रेश होणार तेव्हा आम्ही काम परत करणार। माझी सगळी कामं झाली म्हणजे मला जेवढं काम दिलेलं ते मी सगळं केलं आणि त्याच्यापेक्षा जास्त पण काम केलं। आता हे लोक रेटी लावायचं काम करत होते तिथं आणि अजूनपर्यंत झालंच नाही। आणि ते कसं असतं माहिती आहे जेव्हा पण बाप्पा येणार हा वरती चढायचं तुझा खाली जा मम्मी हा कुत्रा माझ्याकडे बघ काहीच घरामध्ये कुत्रा घुसला होता हे परत थांबला नाही 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 काय नाही करते मी जा 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 तिथंच आहे। गाइस स्टे ट्यून्ड फॉर द फेस रिव्हील तो तर डायरेक्ट उद्याच होणार। आता डेकोरेशन मध्ये बाप्पाला ठेवून दिले। सो गाईज इथे पुरण म्हणजे डाळ हे करत ठेवली आहे आणि इथे पीठ मळलं आहे आणि आता आम्ही पुरणपोळी करायला बसणार आहोत। पुरण बनवायला बसायचं आता मला आणि इथे शिट्ट्या होतात तर आणि आज व्हिडिओ घ्यायला कोण हाय नाही तर मला स्वतःचे व्हिडिओ स्वतःच करायला लागतात। ओव्हरफ्लो झालं। सो गाईज मला आले खूप जास्त झोप आणि मला ट्रेनमध्ये पण झोप आलेली पण माझ्या मागे एक बाई बसलेली ती इतकी बडबड करत होती की मला झोपायला मिळालं नाही। घरी आल्यानंतर पण डेकोरेशनचं काम होतं मग आता आम्ही टेरेसवर बसून काम करते झोपायला मिळालंच नाही आणि आता मला जाम झोप येते डोकं दुखतं माझं असं खूप जास्त आणि मला माहिती आहे जर मी आता झोपली ना तर मला रात्री झोप येणार नाही आणि जर मी रात्री लेट झोपली तर मी सकाळी लवकर उठणार नाही म्हणून मी झोपणार नाही। काय कर काय ओळखलं असेल तुम्ही जर तुम्ही स्टोन पेपर सीझर हे काय दादा अजूनपर्यंत फेदर्स होतं आता तुम्हाला सांगितलंच नाही फेदर का पाहिजे तर इतक्या वेळपासून मी मूर्ती बघितली नाही आणि आत्ता मी मूर्ती बघितली तर मला फेटा थोडा खाली वाटतो आहे आणि फेदर 2 स्टेशनरी फिरलो कुठेच नाही। आता आम्ही तिसऱ्या दुकानात आलो आहे आणि प्लीज इथे भेटलं पाहिजे यार तेव्हा प्लीज तर बघूया यांच्याकडे आहे का व्हाईट फेदर सेट आहे आम्हाला अख्खा पाकिट घ्यायला लागतो आहे आणि अजून काय घ्यायचं दादा? ये वाला नहीं भाई ये आज का नाही ग्रीन ना आपलं हे बुके में लगा देना नाही हे दाखव त्याला सांग काढायला बघू दे घे ना आता हा पण चालेल पागल अरे नाही हा नाही चालणार कडक पाहिजे सोड बुकेवाल्याकडे बघूया आलो आहे ते स्पंज शोधायला जो आता इथे तर भेटला पाहिजे बिकॉज पाऊस पडणार आहे आणि आम्हाला लवकर घरी जायचं आहे आणि गाईस मला कधी मिळतील यार असे बुके चला ठीक आहे आता बघूया अरे मग पाटी हा पाटी घ्यायला हा मग बस वरती घे अजून वरती घे अजून कोपऱ्यात झाला
कर क्रॉस खाली आता नाही एवढंच हा मग राहू दे ना बरोबर पेदर बघ लावू दाखव दे. पंखा नकोय दे बघू दे मला चेक कर. असा टाक क्रॉस जश कोणाचा आयडिया होय. असा लागला पाहिजे समजलं अरे मग तेच ते बोलतोय ग्लू गन घे डेंजरस ते दादा ह्याच्यामध्ये कुठे बसले अरे कसं वरती होणार नाही बघ. स्टँड मग थांब. याला थोडं वर. बुटली हाईट नको 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 गोल्डनचे आहे ना ते चिपकलंय वर्क केलेलं ना फॉईल ते काढते एक्सप्रेसचे. स्कूल मध्ये एवढी आर्ट नसेल केली तेवढी आता केले स्कूल मध्ये पण आता मला कानातल्यामध्ये हे लावायला नाही मिळालं. कोणी काढलं होतं? अरे माझं मी कानातलं ऍक्च्युली घालायला आणलेलं पण ते तिथे लावलं. कसं वाटतंय गाईज? ओके गाईज आता वाजले आहेत 10. फायनली आमचे ऑलमोस्ट कामं झाले आणि थोडेसे चेंजेस केले बाप्पाच्या ह्याच्यामध्ये आणि आता आम्ही चालले पडेल ना आणि आता आम्ही चाललो जेवण आज आहे मिसळ. काय करतो बघा 12:52 आणि इथं बघा काय चाललंय. का रे तुम्ही लोक असं करतात एवढ्या लेट? झोप नाही येते? आम्ही लोकांनी पोळ्या नाही केल्या तर तुम्ही खाल काय उद्या? देव बाप्पा काय खाईल? बट टाइम तर बघा 12:52 झाले. उद्या नैवेद्याला दाखवायचे म्हणून आतापासून तयारी पाहिजे. कधी संपणार तुमच्या लोकांचं काम? अर्धा तास अजून. ठीक आहे हाय बघ 12:52. रात्रीचे 2 वाजत आले. फायनली आमची गुड नाईट झाली. आता भेटणार आहे उद्या सकाळी. गाईस गुड मॉर्निंग बाप्पा. ते ऑलमोस्ट तयारी झाली आणि आत्ताच आम्ही उठलो. हाय कर मॉर्निंग. उठून पण 8 अजून गेले तरी आत्ता अजून माझ्या आंघोळीचा पत्ताच नाहीये. सो आता आंघोळीचे नंबर लावले तरी पण मी कामं करत होती. अशी पण बसली नव्हती. आंघोळ करून मग भटजी येतील, पूजा करायची आहे. सो डायरेक्ट तेव्हाच भेटूया. इकडे स्वास्तिक काढणार आहे. हा स्वास्तिक काढलं. आता तू बाहेर काढते. पाऊलं काढली छोटी गणपती आपलं जरा झाडं झुल्या. रुको रुको रुको. अरे यार.
लक्ष्मी सत्यम वच्मि अवत्वमाम अववक्तारम अवश्रोतारम अवधातारम अवधातारम अवत्वशिष्यम अवपश्चात् चार्जर घेऊन ये ना येताना. तुझं आपल्या मेन्यू मध्ये काय आहे? भात बनवलाय, मोदक बनवले, वालाची भाजी, उंदिय, दाल माटाची भाजी, डाळ, आळूवडी, बटाट्याची भजी, केळ्याची भजी, लोणचं, पापड आणि मिरचीचा ठेचा, केक आहे, गुलाबजामुन आहे, पापड आहे, भाकरी आहे आणि प्लस पाणी आहे. ओके, थँक्यू. वेलकम. 2000 years later. इतक्या वेळापासून व्लॉग नाही घेतला, डायरेक्ट संध्याकाळ झाली आणि मी माझा आउटफिट पण चेंज केला आहे. आता आउटफिट दाखवायला तेवढा टाईम नाही, कारण की एवढे सारे पाहुणे येत होते की आम्हाला रेडी व्हायचा पण टाईम नाही. त्यात पण अजून पण माझा मेकअप नाही झाला, म्हणजे मी लायनर वगैरे काही नाही लावलं आहे, फक्त आउटफिट घातला आणि ते सकाळपासूनचा टायर्ड फेस आहे. सो पाहुणे अटेंड करूया आणि आज आरतीला जास्त लोक असणार आहे, तसंच चालू द्या. आता पाहुणे गेले आहेत थोडेफार, सो मी आतमध्ये येऊन बसले आहे, कारण की ते बाबू झोपली आहे आणि मी चार्जिंगला लावून ब्लॉग एडिट करायला पण घेतलं आहे, कारण की मला माहिती आहे मला नंतर टाईम नाही मिळणार. आणि मी एवढी आळशी आहे की नवरात्रीच्या शेवटच्या दिवशीचा ब्लॉग असून पण मी अपलोड नाही केलेला, कारण की मला एडिटिंगला कंटाळा आलेला. तर चला आता एडिटिंग करते. थोड्या वेळात आरती पण घ्यायची आहे, तर डायरेक्ट आरतीमध्येच घेते. आता झोपेतून उठली आहे आणि आता आपण ममम करणार है ना. स्माइल कर. सध्या ते कोणाकडे जाण्यात इंटरेस्टेड नाही. आणि मी तुम्हाला सांगते, मागच्या ब्लॉगमध्ये याच टायमाला असंच माझ्या हातात प्रणित होता हां, आणि आता ही आहे. तर पुढच्या वर्षी अजून कोणतरी बाळ असेल. मग मानसी म्हणजे दरवर्षी माझ्या हातात कोण ना कोणतरी बाळ असतं. पहिले नानू, मग प्रणित आणि ती आता कोणाकडे जातच नाहीये, ती माझ्याकडेच राहिली आहे ना बाबा. हो, मम्मा करायचं ना आता. चला प्रसिद्ध व्यक्ती नाही हा एवढा VIP आहे की ह्याला म्हणजे आमंत्रण, स्वतःच्या घरच्या गणपतीला पण आमंत्रण. प्रत्येक आगमनात तुम्ही याला स्पॉट करू शकता, बिकॉज सगळ्या आगमनात हा असतो आणि तिथलेच स्टोऱ्या हा टाकतो ज्यांना आपण मेन्शन बॅक देतो. बरोबर आहे ना. हा स्टोऱ्या टाकतो आणि आपण मेन्शन बॅक देतो. याची इंस्टाग्राम ID देते गाईज. जरा गरीबच आहे आम्ही, गरीबाला जरा थोडं सपोर्ट करा. सांग इंस्टाग्राम ID. माझ्यापेक्षा जास्त आहेत ना, मग काय झालं बोल. मला ना जेवायचा कंटाळा आलाय, पुन्हा जेवण वाढलंय, म्हणून माझ्या मम्मीला बोलते की थोडासा मला भरव. माझी मम्मी मला भरवत नाही आहे, भाव खाते. ती जेवायला बसले, मी बोलते थोडंसं मला भरव. रोज माझी मम्मी मला भरवते, म्हणजे जेव्हा पण मला कंटाळा येतो ना तर मी मम्मीला म्हणते मम्मी भरव. आमच्या घरी असताना माझी मम्मी मला बरोबर भरवते. घ्या खुसा. ये तो बस बोलने की चीज से. मला माहिती होतं माझी मम्मी मला भरवेल. डोळ्यात काहीतरी माझं किती चांगली मम्मी आहे माहिती आहे तुम्हाला गाईज.
लव यू मम्मा. ओके गाईज, मी आणि एमिली आता व्लॉग एंड करतोय. आजचा व्लॉग आपण इथे संपवूया. हा व्लॉग खूप जास्त लॉंग झालाय. उद्याचा व्लॉग परत नव्याने स्टार्ट करूया. बाबू खाली नको फेकूस, ते कोण नाही आणणार. बाय कर, बाय. ब्लँकेट्स दे, ब्लँकेट्स दे. बाय. सो डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका की व्लॉग तुम्हाला कसा वाटला. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.